500 आणि 1000च्या नोटांच्या बदल्यात 400 आणि 800 रुपये देऊन लूट करणाऱ्या सामान्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या लुटारूंचं स्टिंग ऑपरेशन करताना झी मीडियाचे पत्रकार अमोल पेडणेकर आणि इतर 2 पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे। तसंच जीवे मारण्याची धमकीही या पत्रकारांना देण्यात आली आहे। या प्रकारानंतर पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ही मुंबईतली बातमी आहे। 500 आणि 1000च्या नोटांच्या बदल्यात नागरिकांची लूट केली जाते। 400 आणि 800 रुपये त्यांना दिले जात आहेत आणि या संदर्भातलं स्टिंग ऑपरेशन झी 24 तासचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर करत होते। त्यावेळेला त्यांना आणि इतर 2 पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे। सामान्य नागरिकांची लूट तर होतेच आहे, पण पत्रकारांना सुद्धा मारहाण केली जाते। आता त्याच्यात ब्लॅक मनी बाहेर काढण्यामध्ये ते ब्लॅक करणारे लोक असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पत्रकारांचं मी कौतुक करतो आणि पोलिसांना विनंतीने आग्रह करतो, कडक कारवाई करा। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर स्वतः आपल्यासोबत आहेत। अमोल, सामान्यांची लूट केली जाते हे तर स्पष्ट दिसतच आहे, पण पत्रकार सुद्धा सुरक्षित नाहीयेत हे सुद्धा दिसतंय। अत्यंत शिवराळ भाषा या तरुणाकडून वापरली गेलेली आहे। काय नेमकं आता इथे आसपासचे नागरिक बोलतायत आणि राजकीय नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? असंतोषाचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे। खरं तर नागरिकांच्या असहायतेचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय आणि मुंबईत अनेक ठिकाणी चहा तसेच डेअरीची जी काही दुकानं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असं ब्लॅक केलं जात आहे। मी जेव्हा मला या ठिकाणची माहिती मिळाली होती त्यावेळेला मी काही 1000 रुपये घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्याच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करत होतो। त्यावेळेस त्याने मला 1000 रुपयाचे 800 रुपये दिले। 80% तो त्याच्यामधून कमिशन मारण्याचा प्रयत्न करत होता। हे सगळं मी शूट केलं। त्यानंतर जेव्हा मी त्या ठिकाणून निघण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला ती लोक त्यांना जेव्हा सुगावा लागला त्यावेळेला ते सगळे हल्ला करायला लागले माझ्यावर। अक्षरशः त्यांनी ज्या आसपासच्या ज्या सायकल होत्या त्या धरून माझे जे सहयोगी होते त्यांच्या अंगावर देखील फेकलेले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती लोक दहशत त्यांची आपल्याला दिसून येते त्या ठिकाणी। दरम्यान याची जी माहिती होती ती आम्ही पोलिसांना देखील कळवली आणि पोलिसांनी देखील त्वरित याच्यावर ऍक्शन घेतलेली आहे। सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती विक्रोळी पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे। अमोल, या तरुणाला ताब्यात घेण्यात आलाय का? हा, नक्कीच या तरुणाला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तसेच ज्या दुकानाचा जो मालक होता त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच यांचे जे संभाषण आहे जे केलेलं आहे त्यांनी 500 रुपयाला जे 400 रुपये ते रिटर्न देत आहेत आणि 100 रुपयाचं ते कमिशन मारतायत याची देखील तक्रार पोलिसांनी घेतली आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात देखील कारवाई होणार आहे। आणि खासदार किरीट सोमय्या देखील स्वतः या ठिकाणी आले होते। त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेली आहे। अमोल, धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत सामान्यांची लूट होतेच आहे, पण दुसरीकडे या बाबतीतली माहिती पत्रकार घेत असताना त्यांना सुद्धा मारहाण केली जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।